नमस्कार. मी सुधीर कुलकर्णी. आपण बघताय कवडसा. मित्रो, दिवसेदिवस गुन्हेगारीचं प्रमाण हे वाढायला लागलेलं आहे. सारी शहरं ही गुन्हेगारीच्या विळख्यात अडकू लागलेली आहेत. रोज कुठे ना कुठेतरी खून, मारामाऱ्या, चोऱ्या ह्या घडताना आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्यावर नियंत्रण करणं अवघड झालेलं आहे. मुळामध्ये हे सगळं रोखायचं असेल तर काही कायदे हे बदलले पाहिजेत. आता जे ब्रिटिशकालीन कायदे आहेत किंवा स्वातंत्र्यानंतर तयार केलेले जे कायदे आहेत ते बदलल्याशिवाय आणि कठोर त्यात शिक्षा, कठोर दंड आकारल्याशिवाय यावरती तोडगा निघू शकणार नाही, अशी परिस्थिती आहे. आपल्याकडं गुन्हे वाढले किंवा गुन्हेगार एखादा त्याच्या टापूमध्ये अतिशय गुन्हेगारी करू लागला मोठ्या प्रमाणात किंवा जरबतेजी बसवू लागला तर त्याला हद्दपार करणं, त्यालाच आपण तडीपार असंही म्हणतो, हा कायदा आहे. साधारण या कायद्यानुसार 6 महिन्यापासून 2 वर्षापर्यंत त्याला जिल्हाबंदी करता येते. अन्य जिल्ह्यात त्याला जावं लागतं. म्हणजे काही वेळेला 2-3 जिल्ह्यातसुद्धा त्याला बंदी घातली जाते. जे न केल्या प्रकारे त्याने इथे पुन्हा यावं आणि इथं पुन्हा गुन्हेगारी करावी, त्याला अटकाव बसावा, यासाठी हा कायदा आहे. पण आज हा कायदा बदलण्याची गरज आहे. कारण हा कायदा म्हणजे हद्दपारी म्हणजे त्या आरोपीला आपण शिक्षा देतोय का त्याला हवा पालटासाठी बाहेर पाठवतोय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हा जो हद्दपारीचा कायदा आहे हा मुंबई पोलीस कायदा 1951च्या कलम 55, 56, 57 या अन्वये लागू करण्यात आलेला आहे. म्हणजे सराईत गुन्हेगाराला जिल्हाबंदी यामार्फत करण्यात येते, जेणेकरून त्या भागात शांतता सुव्यवस्था नांदेल म्हणून ही हद्दपारी केली जाते. पण आता एक लक्षात घेतलं पाहिजे की 51-52च्या साली वाहतुकीची साधनं काही नव्हती. कुठं घोड्यावरून जा, कुठं बैलगाडीतून जा, सायकलीवरून जा. साधं तालुक्याला जायचं म्हटलं तरी 2-2 तास पायपीट करायला लागायची लोकांना. आणि त्या काळात हे जिल्हाबंदी वगैरे जे कायदे होते, जिल्हाबंदीचा जो निर्णय होता तो योग्य होता. पण आता जमाना बदलला आहे आणि ह्या बदलत्या जमान्याची दखलसुद्धा या कायद्यानं घेतली पाहिजे. तसा कायदा आपण निर्माण केला पाहिजे. पूर्वी वाहतुकीच्या सुविधा नव्हत्या, त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यात जाणं आणि येणंसुद्धा अवघड होतं किंवा एवढं जातही नसे. अगदी पंढरपूरसारख्या ठिकाणी दिंड्यातून वगैरे लोक चालत जायचे, तेही मजल दर मजल करत असा तो प्रवास असायचा. आता रस्ते चांगले झालेत, वाहनांची संख्या वाढलेली आहे, गुन्हेगारांच्याकडेसुद्धा महागड्या गाड्या आहेत. कारण त्यासाठी काही घाम गाळायचा त्यांना प्रश्नच येत नाही. कुठंतरी दंगेधोपे केले की त्यांना त्यांचं काम होऊन जातं. तर अशा वेळेला जे हद्दपारी केलेले गुन्हेगार असतात ते दिवसात जिल्ह्याच्या बाहेर जातात आणि रात्री पुन्हा जेवायला घरी येत असतात. मग आत्ता कुठूनही जर जिल्ह्याच्या बाहेरून यायचं म्हटलं तर 1-1.5-2 तासात तो सहज त्या गावात येऊ शकतो. कुठल्याही जिल्ह्याची अवस्था अशीच आहे की तास-दीड तासावर जिल्हा बदलत असतो. काही ठिकाणी तर अगदी 2-4 किलोमीटरवर सुद्धा जिल्हा बदललेला आहे, राज्य बदललेलं आहे, अशी सुद्धा परिस्थिती आहे. तर अशा ठिकाणी गुन्हेगार बाहेरच्यापेक्षा गावातच किंवा घरातच जास्त काळ आपल्याला बघायला मिळतो. मग असं जर आपण केलं तर मग गुन्हेगारी क्षेत्रापासून त्याला दूर ठेवणं हे आपण कसं काय साध्य करणार यातनं? बरं, शिवाय तो इकडे येतो आणि गुन्हा करतो पुन्हा. मग पोलिसांच्या लक्षात येतं, मग पोलीस त्याला पकडतात,
अरे याला हद्दपारी झालेली आहे, मग पुन्हा त्याला अटक करतात, पुन्हा दंड करतात. तर हे चक्र सतत चालू आहे. त्यामुळं इतकं करण्यापेक्षा आता ह्या कायद्यामध्येच काहीतरी बदल केला पाहिजे आणि त्याचा विचार केला पाहिजे. नाहीतर ही हद्दपारी जी आहे ती शिक्षा नसून हवापालटच ठरेल अशी परिस्थिती आहे. आज गुन्हेगार खरं तर ही शिक्षा एक हवापालट म्हणूनच उपभोगताना दिसत आहेत. त्यांच्यावर कारवाई व्हायची असेल, त्यानं त्याच्यात सुधारणा करायची असेल तर त्याच्यासाठी कडक कारवाई केली पाहिजे, कडक शिक्षा केल्या पाहिजेत आणि प्रसंगी त्यासाठी कायदासुद्धा बदलला पाहिजे. तरच ह्या गुन्हेगारीला काहीतरी अटकाव मिळेल. धन्यवाद. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिवाराला पाठवा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.